Hello dear students, today we are going to discuss important questions from your exercise of this chapter number 1, that is laws of motion. स्टुडंट्स आतापर्यंत मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या की मॅम प्लीज एक्सरसाइजमधले न्यूमरिकल्स असतील किंवा एक्सरसाइजमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते देखील तुम्ही डिस्कस करा. सो तुमच्या रिक्वेस्ट होत्या त्यासाठी म्हणून हे व्हिडिओज मी बनवत आहे. आता आपले ऑलरेडी 4 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, इजंट इट. सो जो 4th चॅप्टर आहे त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम इझी आहेत एक्सरसाइजमधले. त्याच्यामध्ये फक्त जे न्यूमरिकल्स आहेत ना त्यातले, तो मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरच्या वेळेस की एकच फॉर्म्युला आहे, दॅट इज नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचा जो फॉर्म्युला आहे आपला n मास जे आहे त्याचं मास इन ग्रॅम अपॉन मोलेक्युलर मास, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला सगळे न्यूमरिकल्स जे आहेत त्या चॅप्टरमधले ते सॉल्व्ह होतात. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी तुम्हाला त्या पॉईंट्स शिकवताना दिलेले आहे. सो 4th जो चॅप्टर आहे त्याचा एक्सरसाइज मी इथे घेतलेला नाही. आपण आता फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइजपासून स्टार्ट करूयात. वन बाय वन आपण एक एक क्वेश्चन्स प्रत्येक लेक्चरच्या वेळेस डिस्कस करत जाणार आहोत. आज इथे आपण डिस्कस करतोय कंप्लीट द सेंटेन्सेस अँड एक्सप्लेन. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक सारखा तुम्हाला वाटतो बरेचदा की कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे तिथं जी रिकामी जागा दिलेली आहे तिथं तुम्हाला भरायचं आहे एवढंच आहे असावं असं वाटतं. बट तिथे तुम्हाला एक्सप्लेन पण करायचं आहे ते सेंटेन्स तसं का आहे आणि तिथं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण हा क्वेश्चन आज वन बाय वन सगळे घेऊन हे 5ही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिश पॉईंट्स of the motion of an object is called the dash of the object. मिनिमम डिस्टन्स स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट यांच्यामध्ये असणारं मिनिमम डिस्टन्स त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. इथंपर्यंत तुम्ही सांगू शकताय. आता इथे एक्सप्लेन काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आता इथे बघा, तुम्हाला इथे ही रिकामी जागा जी आहे ती तुम्ही इथे डिस्प्लेसमेंट तर लिहाल. ओके, आता एक्सप्लेन करताना इथं तुम्ही कोणतंही एक एक्झाम्पल घ्यायचं. सपोज 2 पॉईंट्स आहेत ए बी आणि सपोज सी. हां, हे 3 पॉईंट्स आपण घेऊया. आता एक पर्सन आहे. आता बघा, ह्या ए आणि बी पॉईंटमधलं डिस्टन्स सपोज 1 किलोमीटर आहे आणि बी आणि सी मधलं डिस्टन्स 2 किलोमीटर आहे. थोडं जास्त दाखवू आपण इथे. हे डिस्टन्स सपोज 2 किलोमीटर आहे, अंदाजे सांगितलेलं आहे अर्थातच. आता या केसमध्ये आपल्याला टोटल डिस्टन्स जे आहे ते 2 किलोमीटरच आहे. 2 प्लस हे 1 दॅट इज 3 किलोमीटर झालं. बट सपोज एखादा पर्सन ए पॉईंटपासून जाऊन ए पॉईंटपासून स्टार्ट करून सी पर्यंत जाऊन परत ए पर्यंत जेव्हा येतो, तर इन दॅट केस जरी त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स हे 3 इथे 3 प्लस येतानाचे 3 म्हणजे 6 किलोमीटर जरी झालं असलं तरी इन धिस केस द डिस्प्लेसमेंट विल बी 0. सो कोणतंही एक एक्झाम्पल तिथं तुम्ही घ्यायचं. हे आता मी जसं दिलंय तिथं तुम्ही दुसरं कोणतंही एक्झाम्पल घ्या आणि तिथे दाखवा की मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट आणि एंड पॉईंट हे तिथं तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. आता या केसमध्ये स्टार्ट पॉईंट ए आहे, एंड पॉईंट पण ए आहे. इन दॅट केस द डिस्प्लेसमेंट विल बी 0 असं तुम्ही सांगाल. पण सपोज स्टार्ट पॉईंट ए आहे आणि एंड पॉईंट सी आहे, इन दॅट केस द डिस्प्लेसमेंट विल बी 3 किलोमीटर. सो असं एखादं एक्झाम्पल घ्या आणि दोन्हीही त्याच्यामधल्या केसेस तुम्ही तिथे दाखवू शकता की इथं जाऊन इथंपर्यंत आला असला तर ही एक केस झाली, सेकंड केस इथून परत ओरिजिनल पॉईंटला आला असेल तर ती दुसरी केस. असं तिथं तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे कुठलंही एक एक्झाम्पल घेऊन. आलं लक्षात? आता नेक्स्ट इज डिसलरेशन इज डॅश ॲक्सेलरेशन. डिसलरेशनलाच आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. सो इथं तुमची फिल इन द ब्लँक येईल की निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. बट इथे एक्सप्लेन काय करणार आहात तर इथं बघा, जेव्हा केव्हा डिसलरेशनच्या बाबतीत
आपली जी इनिशियल व्हेलॉसिटी असते, आता बघा इनिशियल व्हेलॉसिटी मी प्रत्येकाच्या समोर त्याचा आन्सर एक्सप्लेन करते हां, तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल. आता या केसमध्ये आपण काय म्हणूया, हिअर व्हेन स्टार्ट पॉइंट is A and end point is C. Then displacement equal to 3 किलोमीटर. ही एक केस झाली. But if start and end point are same, start and end points हे दोन्ही काय असतील, ए असतील, तर इन दॅट केस डिस्प्लेसमेंट विल बी 0 असं तुम्ही तिथे एक्सप्लेन करायचं आहे. देन हे झालं फर्स्ट आन्सर. आता डिसेलरेशनच्या बाबतीत काय सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट, डिसेलरेशन म्हणजे काय की व्हेलॉसिटी कमी होती आहे, होय की नाही, जसा टाइम पास होईल तसं व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची कमी होते. सो इन दॅट केस इनिशियल व्हेलॉसिटी ही ग्रेटर असते आणि फायनल व्हेलॉसिटी ही लेस असते. व्हेलॉसिटी कमी झाली की नाही. मग आता इथं कसं एक्सप्लेन करणार बघा. इन केस ऑफ डिसेलरेशन बघा मी काय सांगते, इनिशियल व्हेलॉसिटीला आपण यू म्हणतो, स्मॉल यू, आणि फायनल व्हेलॉसिटीला आपण व्ही म्हणतो. इन केस ऑफ डिसेलरेशन यू इज ग्रेटर दॅन व्ही, बरोबर. यू दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही दॅट इज फायनल व्हेलॉसिटी, अँड इन केस ऑफ डिसेलरेशन यू इज ग्रेटर दॅन व्ही. आता आपला ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये जर तुमची यूची व्हॅल्यू मोठी असेल आणि व्हीची व्हॅल्यू लहान असेल तर एची व्हॅल्यू तुमची मायनसमध्ये येणार, बरोबर की नाही. आणि म्हणून इन केस ऑफ डिसेलरेशन जे निगेटिव्ह आहे, ॲक्सेलरेशन जे आहे त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, असं इथे तुम्ही मेन्शन कराल. देअरफोर व्हेन u is greater than v, then a is equal to निगेटिव्ह व्हॅल्यू येईल त्याची, आणि म्हणून डिसेलरेशन इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असं तिथे तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. हे सेकंड क्वेश्चनचं आन्सर झालं. तुम्ही अर्थातच प्रॉपर एक्सप्लेन करा, एवढंच नाही लिहायचं हां, त्याच्यामध्ये इलॅबरेट करायचे आन्सर. तुम्हाला मी फक्त पॉईंट्स त्याच्यात काय आले पाहिजेत हे इथं सांगितलेलं आहे. नाहीतर तुम्ही एवढंच लिहाल, एवढं लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क नाहीत मिळणार, त्याच्यातले काहीच मार्क मिळतील. हे आन्सर इलॅबरेट करणं हे पण एक्सपेक्टेड आहे तुम्हाला. आता थर्ड पॉईंट, वेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट्स डॅश चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. आता इथे याचा आन्सर असणार आहे तुमची व्हेलॉसिटी. जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो एखादा ऑब्जेक्ट तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज होते ॲट एव्हरी पॉईंट. आता याचं एक्सप्लेनेशन काय देणार, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असताना ऑब्जेक्टची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते, बरोबर. आता डायरेक्शन चेंज होती आहे, ॲज डायरेक्शन इज चेंजिंग. आता बघा ही जी व्हेलॉसिटी आहे इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी की जी डायरेक्शनवरती डिपेंड करते. मग आता डायरेक्शन चेंज होती आहे आणि म्हणूनच व्हेलॉसिटी देखील इथे चेंज होणार आहे असं तिथे तुम्ही मेन्शन कराल. मग इथं काय म्हणणार, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. ओके,
आता ॲज व्हेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी म्हणजेच इट डिपेंड्स ऑन डायरेक्शन आणि डायरेक्शन चेंज होती, म्हणून इथे आपण म्हणणार की व्हेलॉसिटी देखील कंटिन्युअसली चेंज होत जाते. हे एक्सप्लेन केलंय आपण का चेंज होते. ॲज व्हेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी देअरफोर त्याची डायरेक्शन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी चेंज ॲट एव्हरी पॉईंट, प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन चेंज होते आणि डायरेक्शन चेंज होणार म्हणजेच व्हेलॉसिटी देखील त्याची चेंज होणार. का तर व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून. आता फोर्थ क्वेश्चनमध्ये बघा, ड्युरिंग कोलिजन डॅश रिमेन्स कॉन्स्टंट. इथे काय सांगणार आपण, ड्युरिंग कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शिकलोय आणि त्या लॉमध्ये आपल्याला काय सांगितलंय, टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल्स टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. बरोबर. आता या केसमध्ये जेव्हा सपोज एखादा ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांना धडकतात, एक ऑब्जेक्ट या एखाद्या स्पेसिफिक व्हेलॉसिटीने इकडे येतोय, दुसरा ऑब्जेक्ट या बाजूनं एका स्पेसिफिक व्हेलॉसिटीने येतोय. दोन्ही ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांना धडकतात तर तेव्हा त्यांची व्हेलॉसिटी चेंज होते, हे आपण शिकलोय. ओके. आता इथे जे काही त्यांचं टोटल मोमेंटम इनिशियली होतं तेवढंच टोटल मोमेंटम हे फायनली राहतं. त्यांची देवाणघेवाण काय म्हणतो, एक्सचेंज होणार. त्यांच्या व्हेलॉसिटीमध्ये असणारा फरक म्हणजे एक जर फास्ट असेल तर त्याची व्हेलॉसिटी कमी होईल, दुसरा जर स्लो असेल तर त्याची व्हेलॉसिटी वाढेल. बरोबर ना. तुम्ही वेगवेगळे बॅट बॉलनं खेळलेले आहात, मग बॅटमुळं बॉलची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. ॲक्सिडेंट होताना सुद्धा दोन धडकले की एकाची व्हेलॉसिटी कमी असेल तर ती तरी त्याचा जास्त मोमेंटम त्याच्यामध्ये येतं, का तर दुसरा ऑब्जेक्ट खूप जोरातून धडकलेला असतो. सो बिकॉज ऑफ दॅट तुमचे जे टोटल मोमेंटम आहे ते नेहमी कॉन्स्टंट राहतं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो इथे आपण काय मेन्शन करणार, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मग इथं काय सांगणार, टोटल इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आलं लक्षात. आणि म्हणून इथे तुम्ही सांगणार की टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, असं इथे पुढे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहात अजून आन्सर. आता फिफ्थ क्वेश्चनमध्ये बघा, द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स डॅश लॉ ऑफ मोशन. हे तर तुम्हाला माहीतच आहे, वर्किंग ऑफ रॉकेट हे न्यूटन्स थर्ड लॉ वर्क. सो थर्ड लॉ न्यूटनचा जो आहे तो आपल्याला काय सांगतो की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स, इजंट इट. आता इथे इन केस ऑफ रॉकेट काय होतं की जेव्हा रॉकेटमध्ये असणारे जे फ्युएल्स आहेत ते बर्न होतात ड्यू टू द केमिकल रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस. आणि ते जे फ्युएल्स बर्न झाल्यानंतर जे गॅसेस इमिट होतात तर ते एक छोटंसं ओपनिंग असतं ॲट द टेल पोर्शन ऑफ द रॉकेट, त्याच्या थ्रू बाहेर पडतात. आणि ते बाहेर पडताना त्यांच्या थ्रू जो काही फोर्स एक्झर्ट होतो त्याच्यामुळे रॉकेट हे वरच्या बाजूला मूव्ह होतं, त्याची मूवमेंट होते. सो इथे देखील तुम्ही इथे एक्सप्लेन काय करणार की वेनेवर, आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ना की वेनेवर रॉकेट मूव्स रॉकेट जेव्हा इग्नाइट करतो आपण तर वेन इट बर्न्स द फ्युएल्स विच आर प्रेझेंट इन द रॉकेट बर्न ड्यू टू द केमिकल रिॲक्शन, देन द गॅसेस आर रिलीज्ड through a small opening which is present at the tail region, and then due to that the rocket is moved or it moves in opposite direction. Fuel खालच्या बाजूला रिलीज होतं आणि रॉकेट अपोजिट डायरेक्शन म्हणजेच वरच्या बाजूनं मूव्ह होतं, असं तुम्ही इथे एक्सप्लेन करणार आहात. सो इथे काय लिहूयात आपण, वेन fuels in rocket
burned, gases are released. Gases are released from the back of the or from the tail region of the rocket. आणि त्या जे रिलीज झालेले गॅसेस आहेत त्यांच्यामुळं रॉकेट अपोजिट साईडला म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला गॅसेस रिलीज होतात, बॅकवर्ड साईडला रॉकेटची मुवमेंट होते फॉरवर्ड साईडला. सो हे तुम्ही इथं मेन्शन करणार आहात. आलं लक्षात? सो नुसता कंप्लीट द सेंटेन्स करून थांबायचं नाही, तर तिथं प्रत्येक पॉईंटचं व्हेरिफिकेशन किंवा एक्सप्लेनेशन आपल्याला इथं देणं हे एक्सपेक्टेड आहे ह्या क्वेश्चनच्या आन्सर्स लिहिताना. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं असेल इथे असा क्वेश्चन विचारला की काय लिहायचं आहे, इजंट इट. अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील, अजूनही काही रिक्वायरमेंट असेल तरी देखील तुम्ही मला मेसेज करू शकता. त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण इथे बनवत जाऊयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच एक पुढचा क्वेश्चन घेऊन आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत.